नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। द्रोणागिरी नोडमधील नागरिकांना करावा लागत आहे विविध समस्यांचा सामना। रस्ते, गटारे, पाणी, खेळाचे मैदान आणि शाळा यांचा अभाव। उरण तालुक्यातील सिडकोच्या द्रोणागिरी नोडमधील रहिवासी नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून येथील रहिवासीयांना नागरी सुविधा मिळणेही दुरापास्त झाले आहे। यात मुख्य म्हणजे प्रत्येक नोडमध्ये रस्त्याची सुविधा, पाण्याची समस्या, सांडपाणी निचरा होण्यासाठी गटारे, शाळा, खेळाचे मैदान आदी समस्या आहेत। सिडको नोड द्रोणागिरी सेक्टर 55 मध्ये अपेक्स लँडमार्क बिल्डिंग येथे गटाराचे पाणी रस्त्यावर आले आहे। मच्छरांनी उच्छाद मांडला आहे, त्यामुळे येथे रोगराई पसरण्याचा धोका असल्याची नागरिकांची तक्रार आहे। उरण तालुक्यात JNPA, ONGC, BPCL यासारख्या मोठ्या प्रकल्पांसह अनेक वेअर हाऊसेस, गोदामे वसली आहेत। त्यात नुकतेच उरण रेल्वे आणि अटल सेतू या दोन प्रमुख दळणवळणाच्या साधनांनी उरणला जोडले आहे। त्यामुळे सिडकोने विकसित केलेले द्रोणागिरी नोडमध्ये रहिवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे। मात्र या अनुषंगाने येथे नागरी सुविधा येण्यात सिडको मात्र अपयशी ठरले आहे। या वसाहतीत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी सिडकोची असताना ही अनेक वर्षानंतर मात्र येथील बहुतांशी सेक्टरमध्ये पाण्याची समस्या आहे। काही इमारतींना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे। रहिवाशांना ये-जा करण्यासाठी अद्यापही व्यवस्थित रस्ते निर्माण नाहीत, त्यामुळे खड्ड्यातून किंवा कच्च्या रस्त्यातून मार्ग काढावा लागत आहे। काही ठिकाणी गटारांची निर्मिती करण्यात आली आहे, तर काही भागात गटारांची निर्मितीच करण्यात आली नाही। गटारांची निर्मिती करण्यात आली आहे, ती गटारे ओव्हरफ्लो होऊन गटाराचे पाणी रस्त्यावर आले आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे। येथे मोठ्या प्रमाणात नागरिक आता राहण्यास आले असले तरी येथे अद्याप मुलांसाठी कोणतीही शाळा नाही, त्यामुळे येथे राहणाऱ्या मुलांना उरण शहर किंवा JNPAच्या शाळेत जावे लागते। तसेच येथील मुलांना खेळण्यासाठी मैदानाची उपलब्धताही झालेली नाही। या वसाहतीमध्ये एखाद्या विरंगुळ्यासाठी गार्डनचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही। अशा अनेक समस्यांचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे। या समस्या सोडवण्यात याव्या अशी मागणी येथील नागरिक करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण।